माझं लग्न झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच माझ्या पतीचं निधन झालं। मी विधवा झाले। ते आर्मीमध्ये होते, ते देशासाठी शहीद झाले। मी तरीसुद्धा माझ्या सासरीच राहू लागले। मला माझ्या नवऱ्याने भरपूर प्रेम दिलं होतं। मला सारखी त्याची आठवण येत होती। असेच काही दिवस गेले। एकदा मी आणि माझा दीर शेतात काम करत होतो। दुपार झाली होती। खूप मोठा पाऊस आला। मग आम्ही आमच्या शेतातल्या झोपडीवर गेलो। खूप रात्र झाली तरी पाऊस थांबला नाही। आम्हाला घरी जायचं होतं, पण ते शक्य झालं नाही। आम्ही दोघे त्या रात्री झोपडीत जवळजवळच झोपलो आणि रात्री अचानक माझ्या दीराने, नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहिणी, मी 28 वर्षांची आहे, मी विधवा आहे। माझं लग्न एका आर्मीतील जवानाशी झालं होतं आणि त्यांना वीरमरण आलं, त्यामुळे मी विधवा झाले। तो दिवस मला अजूनही आठवतो। माझं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होतं। माझ्या घरच्यांनी स्थळं पाहायला सुरुवात केली होती। मी दिसायला खूप सुंदर होते। माझा गोरा वर्ण, उंची 5 फूट 6 इंच, काळेभोर केस, पाहताक्षणी मी कोणालाही आवडेल अशीच होती। माझ्यासाठी रामचं स्थळ आलं होतं। माझे काका रामचा फोटो घेऊन आले होते आणि म्हणाले, हा मुलगा बघ, तुला पास पडतो का? फोटोमध्येच तो एवढा सुंदर दिसत होता की मी पाहताक्षणी त्याच्या प्रेमात पडले। तो माझ्याहूनही जास्त सुंदर वाटत होता। आमच्या दोन्ही घरांची बोलणी झाली आणि त्या दिवशी मला पाहुणे पाहायला येणार होते। मी वाट पाहत होते की राम कसा दिसत असेल। काही वेळाने मी टेरेसवर गेले। दुरून मला एक चारचाकी आमच्या घरासमोर थांबलेली दिसली। आमची घरची परिस्थिती बरीच होती। आमच्या स्लॅबच्या 3 खोल्या होत्या। मी राम कसा दिसतो हे पाहण्यासाठी आमच्या टेरेसवर जाऊन उभा राहिली। दारासमोर कार येऊन थांबली। दरवाजातून लोक उतरताना मी शोधू लागले की राम कोणता आहे। मी फोटो पाहिला असल्यामुळे मला लगेच तो ओळखता आला। तो खूपच सुंदर दिसत होता, हँडसम होता, पुऱ्या उंचीचा होता। पाहुणे आतमध्ये येऊ लागले आणि मी टेरेसवरून खाली उतरून माझ्या रूममध्ये गेले। मी तयार होऊ लागले। पाहुणे येऊन बसले। आईने मला आवाज दिला। मी किचनमध्ये गेले। आईने एका ट्रेमध्ये चहाचे कप भरून ठेवले होते, ते आईने मला घेऊन जायला सांगितलं। हॉलमध्ये सर्वजण बसले होते। मी हळूहळू सर्वांना चहा देऊ लागले। जेव्हा मी रामजवळ पोहोचले तेव्हा मी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं। मला त्याला जवळून पाहायचं होतं। मी त्याच्या डोळ्यात पाहिलं। रामच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती। तो माझ्याकडे पाहून एक स्मित केलं आणि पाहतच राहिला। खूप वेळ तो माझ्याकडे पाहत होता। तो चहा घ्यायलाही विसरला। त्याच्या आईने म्हटलं, अरे चहा तर घे आधी, मग बस मुलीला बघत। तसा तो भानावर आला। सर्वजण मोठ्याने हसले। घरामध्ये एक हलकं फुलकं वातावरण तयार झालं। मी सुद्धा लाजले। मी सर्वांना पटापट चहा दिला आणि पुन्हा किचनमध्ये निघून गेले। आता सर्वजण खुल्या मनाने बोलत होते। आमची तर पटापटी झाली होती, हे रामच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं। पुन्हा एकदा मला पाटावर बसवण्यात आलं। जमलेल्या पाहुण्यांनी हळदी कुंकू लावलं। मला माझं नाव विचारलं, माझी सर्व माहिती विचारली। मग घरच्यांशी बोलणं झालं। त्यांना काहीसुद्धा अडचण नव्हती। त्यांना फक्त मुलगी आणि नारळ हवा होता। माझे घरचे खूप आनंदले, पण घरच्यांनी ठरवले की आपण नवरा नवरीची चांगली हौस करायची। त्यांना आपल्या परीने जमेल तसं द्यायचं। माझं लग्न ठरलं। राम हे 2 महिन्याची सुट्टी घेतली होती। राम हा आर्मीमध्ये सैनिक म्हणून काम करत होता। त्याचा पगारही चांगला होता। हळूहळू लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले। माझ्याकडे मोबाईल नव्हता। लग्नाच्या 15 दिवस आधी रामने त्याच्या छोट्या भावाला मोबाईल घेऊन आमच्या घरी पाठवलं। त्याचा भाऊसुद्धा खूप देखणा होता, त्याच्यासारखाच देखणा। तो त्याचा लहान भाऊ होता। मला मोबाईल मिळाला। मोबाईल खूप छान होता। त्यात सिम कार्डही टाकून दिलं। मोबाईल दिल्यानंतर काही वेळातच रामचा फोन आला। आता मोबाईल आल्यामुळे आम्ही एकमेकांना फोन करू लागलो। व्हिडिओ कॉल्स होऊ लागले। खूप गप्पा होऊ लागल्या। आमचं प्रेम वाढत गेलं। लग्नाची तारीख कशी जवळ आली तेच आम्हाला कळालं नाही आणि लग्नाचा दिवस उजाडला। मी हातावर मेहंदी काढली होती। एक बदाम काढून त्याच्यामध्ये राम असलेलं नाव लिहिलं होतं। आमचं लग्न खूप धूमधडाक्यात पार पडलं। मी सासरी जाताना खूप रडले। आई बाबा खूप रडत होते। सासरी गेल्यानंतर देवदर्शन झालं। खंडोबाच्या मंदिराच्या 5 पायऱ्या त्यांनी मला उचलून घेऊन त्या 5 पायऱ्या चढल्या। खूप फोटो काढले, व्हिडिओ काढले। खूप आठवणी गोळा झाल्या। नंतर पूजा झाली
आणि मग तो दिवस उजाडला, ज्या दिवशी आमच्या दोघांची पहिली रात्र होती. आम्ही दोघंही खूप खुश होतो. आम्ही दोघं एकमेकांशी आधीच बोलत असल्यामुळे जास्त लाजणं वगैरे नव्हतं. त्या दिवशी राम माझ्या अगोदरच बेडवर जाऊन बसला होता. मी हळूच दरवाजा उघडून आतमध्ये गेले. माझ्याकडे पाहून त्यानं स्माईल दिली. मी थोडी लाजत होते. त्याच्याजवळ जाऊन बसले. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले, कारण हे आमचं एकमेकांचे हात हातात घेण्याची पहिली क्षण होता. फक्त आम्ही एकमेकांना लांबूनच पाहिलं होतं. आज आम्ही खूप आनंद घेणार होतो, एकमेकांना डोळे भरून पाहणार होतो. त्याने माझा हात हातात घेतला. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. बोलता बोलता आमच्या दोघांना एकमेकांवर प्रेम यायला लागलं. आम्ही दोघांनी एकमेकांना किस केलं आणि एकमेकांवर प्रेम करू लागलो. तो क्षण, ती वेळ, त्याने केलेलं माझ्यावरचं प्रेम, मी खूप भारावून गेले होते. असेच 5-6 दिवस गेले. 5-6 दिवसात आम्ही एकमेकांवर भरपूर प्रेम केलं. रामला अचानक कॉल आला. त्याला लवकरात लवकर काश्मीरला बोलावलं होतं, कारण अतिरेकी हल्लेखोर यांनी घुसखोरी केल्याचे सांगण्यात आलं होतं. आमच्या दोघांची फक्त 4-5 दिवसांचीच भेट झाली होती. राम आपलं कर्तव्य बजावण्यासाठी निघून गेला. जाताना खूप वाईट वाटले. राम मला रोज फोन करायचा. काही दिवसातच आम्हाला फोन आला की चकमकीत राम शहीद झाला. मला हे समजल्यावर माझं हृदय पिळवटून गेलं. मी टाहो फोडला. लग्नाला अवघे 10-15 दिवस झाले होते आणि त्यातच ही अशी घटना ऐकायला मिळाल्यावर मला काय करावं हे समजत नव्हतं. मी पूर्ण तुटून गेले होते. आमची लग्नाचे व्हिडिओज, देवदर्शनाला गेलेले फोटो व्हिडिओ मी पाहत बसायचे. माझं रामवर खूप प्रेम होतं. त्यानेही मला भरपूर प्रेम दिलं होतं, पण नियतीला हे मान्य नव्हतं. होत्याचं नव्हतं झालं. एका क्षणात मी पूर्ण तुटून चालले होते. एक फक्त प्रेमाची आठवण उरली होती. जर मी गरोदर राहिले असते तर त्याच्या प्रेमाची आठवण म्हणून मी आयुष्य असंच काढलं असतं. सासू सासरे मला सांभाळून घेत होते, धीर देत होते, समजून सांगत होते, पण माझं रामवर खूप प्रेम होतं. मला काही समजत नव्हतं. 4-5 दिवसातच रामचं पार्थिव सासरी आलं. त्याला पाहून मी धाईमोकलून रडले. आईबाबांनाही अश्रू अनावर झाले. त्यांना हे काय झालं हे समजत नव्हतं. सर्वजण खचून गेले होते. पण हळूहळू दिवस गेले आणि पुन्हा सगळं पूर्ववत होऊ लागलं. पण माझं मन कशातच लागत नव्हतं. माझ्या दिराला, म्हणजेच माझ्या नवऱ्याच्या लहान भावाला माझी खूप काळजी वाटायची. तो माझ्या नवऱ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता, म्हणजे जवळपास माझ्याच वयाचा होता. तो वेगवेगळ्या नकला करून मला हसवण्याचा प्रयत्न करायचा, वेगवेगळ्या गोष्टी सांगायचा, पण तरीही माझं कशातच मन लागत नव्हतं. मग आईबाबांनी मला काही दिवसांसाठी माहेरी नेलं. मी काही दिवस माहेर राहिले. पुन्हा काय करावं हे समजत नव्हतं. माझे सासू सासरे खूप चांगले होते. ते माझा खूप सांभाळ करत होते. ते म्हणाले, तू हवीस तर इथेच राहा, नाहीतर तू दुसरे लग्न करू शकतेस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. मग मी ठरवलं की पुन्हा सासरी जावं. सासरी गेले, पण तिथे मन लागत नव्हतं. आता हळूहळू या गोष्टीला 1 वर्ष उलटलं होतं. मी थोडीफार त्यातून सावरू लागले होते. बऱ्यापैकी सावरले. आमच्याकडे थोडी शेती होती. मी घरी बसून काहीच करत नव्हते. त्यापेक्षा शेती करावी, कुठेतरी मन गुंतवावं असं वाटू लागलं. आमच्या घरी 2 बैल होते, नांगर होता, बैलगाडी होती. सर्व काही शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी होत्या. माझा दीर म्हणजेच अनिकेत, तो शेती करत होता. तो चांगला शिकलेला होता, पण त्याला शेतीत खूप रस होता. मग मीही शेतात जाऊ लागले. शेतातील खुरपणी करू लागले. दुपारी मी दिराबरोबर जेवण करायचे. कधीकधी सासू सासरेसुद्धा शेतात काम करू लागायला लागले. आम्ही एकत्र जेवण करायचं. दिवसभर काम असल्यामुळे विचार करायला वेळ मिळत नव्हता. माझा दीर अनिकेत मला शेतातली कामं शिकवू लागला. एके दिवशी तो शेतात नांगरणी करत होता. मला हे नांगरणी करायला शिकायचं होतं. तो मला नांगरणी कशी करायची हे शिकवू लागला. शिकवत असताना त्याचा हाताचा माझ्या हाताला स्पर्श झाला. मला थोडं वेगळं वाटलं, पण त्याने मुद्दामून केलं नव्हतं. हे चुकून झालं असावं म्हणून मी थोडं टाळाटाळ केली. पण शिकवताना अशा गोष्टी घडतच असतात. मला खूप छान वाटू लागलं. दुपारी आम्ही दोघं एकत्र जेवण करायचो. थोडा थोडा वेळ मला त्याच्याबरोबर घालवासा वाटू लागला. त्या दिवशी दुपारचे 4 वाजले असतील. उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणजेच नुकताच पावसाळा सुरू होणार होता. आम्ही दोघांनी दिवसभर शेतातलं काम केलं होतं आणि आता निघणारच होतो. तेवढ्यात खूप मोठा जोराचा पाऊस आला. त्या शेतापासूनच काही अंतरावर आमच्या शेतात एक
छोटी झोपडी होती. तिथे आम्ही शेतातलं साहित्य ठेवत असो. कधीकधी आमचा दीर तिथे शेतीचं काम असेल तर शेतातच झोपायचा. खूप वारा सुटला होता. पावसात मी आणि दीर भिजलो होतो. त्या पावसातून पळत पळत आम्ही त्या झोपडीकडे चाललो होतो. त्या पावसामुळे शेतात खूप चिखल झाला होता. त्या चिखलातून मला पळता येत नव्हतं. मी पळता पळता चिखलात पडले. माझी पूर्ण साडी भिजली होती. थोडा चिखलही लागला होता. त्याने मला पडलेलं पाहिलं. तो पळत पळत पाठीमागे आला. त्याने माझ्या हाताला धरलं आणि मला उभं केलं. त्याच्या हाताला धरून मी चालू लागले. पुन्हा पाय घसरत होते, पण काही वेळातच आम्ही त्या झोपडीपाशी पोहोचलो. त्याने झोपडीचा दरवाजा उघडला आणि आम्ही आत गेलो. माझी साडी पूर्ण भिजली होती. मी खूप लाजत होते. काय करावं हे समजत नव्हतं. तिथेच दीराची शेतात घालायची काही जुनी कपडे होती. सासरेबुवांचीही काही जुनी कपडे होती. माझा दीर म्हणजे अनिकेत मला म्हणाला, वहिनी तुम्ही ही कपडं घाला. तुम्ही खूप भिजले आहात, आजारी पडाल. तो माझी खूप काळजी घेत होता, पण त्याच्यासमोर मी कसे कपडे बदलू हे मला समजत नव्हतं. तो म्हणाला, मी बाहेर जातो. पाऊस पडतच होता. त्या पावसात तो बाहेर जाऊन उभा राहिला. पावसात भिजत होता. माझ्यासाठी तो भर पावसात बाहेर उभा होता आणि मी पटापट कपडे बदलले. माझ्या दीराची जुनी कपडं पॅन्ट शर्ट घातली आणि तो पुन्हा आत आला आणि मी घातलेले कपडे पाहून माझ्याकडे पाहतच राहिला. मी म्हणाले, काय पाहत आहात भाऊजी? तो माझ्याकडे पाहून हसला आणि काही नाही म्हणाला. आता त्याचे सुद्धा कपडे पूर्ण भिजलेले होते. त्यालाही कपडे बदलणं गरजेचं होतं. मी म्हणाले, तुम्हीही कपडे बदलून घ्या. पण तो कपडे बदलायला टाळाटाळ करत होता, कारण जर त्याने कपडे बदलायचे असतील तर मला बाहेर जावं लागणार होतं आणि बाहेर मी गेले तर पावसात पुन्हा भिजले असते. त्यासाठी तो म्हणाला, राहू द्या वहिनी. मग मीच म्हणाले, बदला कपडे, मी बाहेर जाते. तो म्हणाला, तुम्ही बाहेर गेलात तर पुन्हा भिजाल. तुम्ही थांबा, मीच इथेच कपडे बदलतो. मी मान डोलावली. मी पाठमोरी झाले. तो एका कोपऱ्यात जाऊन कपडे बदलू लागला. कपडे काढून त्याने अंगावर टॉवेल गुंडाळला. मी पाठ फिरवली होती, पण मला राहवलं नाही. मी अचानक पाठीमागे वळले आणि पिळदार शरीर पाहू लागले. त्याचं शेतातलं काम असल्यामुळे त्याचं शरीर बलदंड होतं. कष्ट करून त्याने ते शरीर कमावलेलं होतं. त्याचं पिळदार शरीर पाहून मी त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले. मी चोरून चोरून त्याच्याकडे पाहत होते. त्याच्यात मला माझा पती राम दिसू लागला. त्याने कपडे बदलून घेतले. त्याच्या वडिलांचे म्हणजेच माझ्या सासऱ्यांचे जुने कपडे जे शेतात घालत असे ते घातले. त्याने घरी फोन करून सांगितलं, आम्ही दोघं शेतातील झोपडीत आहोत. पाऊस कमी झाला की येतो. पण पाऊस वाढतच होता. कमी होण्याचं नाव घेत नव्हता. हळूहळू रात्र वाढू लागली. संध्याकाळचे 7 वाजले. त्या शेतापासून आमचं घर 2 किलोमीटर अंतरावर होतं आणि एवढ्या पावसात परत जाणं शक्य नव्हतं. आता मला भूक लागू लागली होती. आमच्या शेतात थोडंसं पालेभाज्या केल्या होत्या. दीराने झोपडीतील एक पोतं घेतलं आणि डोक्यावर घेऊन शेतात गेला. 2-4 टोमॅटो, 1-2 गाजरं आणि काही पिकलेले आंबे गोळा करून परत आला. आता तेच आमच्यासाठी जेवण होतं. आम्ही दोघे जवळजवळ बसलो आणि आंबे, गाजरं आणि टोमॅटो खाऊ लागलो. थंडी खूप वाजत होती, म्हणून थोडी शेकोटीही केली. आम्ही गप्पा मारत होतो. भूक लागली असल्यामुळे त्या सर्व गोष्टी आम्हाला खूप छान वाटल्या आणि त्या गोष्टी खाण्यासही खूप आनंद वाटत होता. माझ्यात थोडासा बदल झाला होता. मला त्याच्याकडे आकर्षण वाढू लागलं होतं. हळूहळू 7, मग 8 आणि नंतर 9 वाजले. पण पाऊस काही थांबला नाही, उलट वाढतच होता. आता आमच्या शेतातलं जे छप्पर होतं त्यातूनही पाणी गळू लागलं होतं. रात्रीचे 9 वाजले. आईबाबांना फोन करून सांगितलं, आज आम्ही इथेच मुक्काम करतो. उद्या सकाळी येऊ, कारण पाऊस खूप येतोय. आणि ते निवांत झाले. आता हळूहळू रात्र वाढू लागली. शेतामध्ये एक छोटी चटई होती, एक गोधडी पांघरण्यासाठी. अनिकेत म्हणाला, वहिनी तुम्ही झोपा, मी बाजूला बसतो. पण त्याला एकट्याला रात्रभर कसं बसू देणार? ते बरोबर नव्हतं. मी त्या चटईवर एका बाजूला झोपले आणि त्याला म्हणाले, भाऊजी असू द्या, झोपा, रात्रभर जागू नका. तो नकार देत होता, पण काही वेळाने तयार झाला आणि चटईवर येऊन झोपला. आता आम्ही दोघं जवळजवळच होतो. माझा नवरा राम वारल्यामुळे मी खूप दुःखी झाले होते. त्यातून हळूहळू बाहेर पडत होते. अनिकेतमुळे मी थोडी हसू लागले होते. काही वेळाने अनिकेत झोपी गेला. त्याच्या मनामध्ये अजिबात काही वाईट किंवा वाकडं विचार नव्हता.
पण माझं मन त्याच्याकडे आकर्षिलं जात होतं. मला त्याच्यामध्ये राम दिसत होता. त्याचं बलदंड शरीर पाहिल्यापासून त्याच्या प्रेमात पडले होते. त्याच्यासोबत घालवलेला वेळ, त्यानं मला चालवायला शिकवलेलं, नांगरणी, पेरणी कशी करायची, खुरपणी कशी करायची, शेताला पाणी कसं पाजायचं, या सर्व गोष्टी मला आठवत होत्या. त्याचा झालेला थोडासा स्पर्श मला आठवत होता. मला माझ्या नवऱ्याची म्हणजेच रामची सुद्धा आठवण येऊ लागली. माझ्या हुंदक्यांचा आवाज त्याच्या कानावर गेला आणि तो झोपेतून जागा झाला. माझ्याकडे पाठ केली होती, पण पुन्हा तो वळला आणि माझ्या बाजूने पाठीवरून वळून माझ्याकडे तोंड केलं तर मी रडत होते. तो उठून बसला आणि म्हणाला, वहिनी का रडत आहात? मी काहीच बोलत नव्हते. मी सुद्धा उठून बसले आणि म्हणाले, मला तुमच्या भावाची म्हणजेच रामची आठवण येते. त्याला काय करावं हे समजत नव्हतं. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. तो माझ्या डोक्यावरून हात फिरवू लागला. मला समजवत होता. मला काय करावं हे समजत नव्हतं. मी अनिकेतला मिठी मारली, पण अनिकेतसुद्धा स्तब्ध झाला. त्याला सुद्धा काय करावं हे समजत नव्हतं, पण तरीसुद्धा त्यानं ती मिठी सोडवली नाही. मी त्याच्या मिठीतून बाहेर आले आणि त्याच्या ओठांचे किस घेऊ लागले. काही वेळाने तो सुद्धा मला प्रतिसाद देऊ लागला. त्यानेही माझ्या ओठांचं चुंबन घेतलं. आत्ता आम्ही दोघे एकरूप होऊ लागलो होतो. आम्ही दोघांनी त्या रात्री भरभरून एकमेकांवर प्रेम केलं. आम्ही दोघेही खूप खुश झालो होतो. दोघांनाही भरपूर आनंद मिळाला होता. आम्हाला झोप कधी लागली हे समजलंच नाही. हळूहळू सूर्य उगवला. पूर्ण शेतामध्ये पाणी साचलं होतं. आता पावसामुळे कोणतंच काम करणं शक्य नव्हतं. सकाळी उठल्यानंतर आम्ही दोघे घरी गेलो. 2-3 दिवस आम्ही दोघे एकमेकांशी बोललो नाही. मला माझी खूप लाज वाटत होती. आपण हे काय करून बसलो? भावनेच्या भरात ते मला समजत नव्हतं. अनिकेतसुद्धा माझ्याशी बोलणं टाळत होता. तो सुद्धा खूप प्रामाणिक होता. 2-3 दिवसानंतर मी अनिकेतशी बोलायचा प्रयत्न करत होते, पण तो टाळत होता. एकदा दुपारी आई बाबा बाजारला गेले होते, तेव्हा मी आणि अनिकेत दोघंच घरी होतो. अनिकेत त्याच्या रूममध्ये बसला होता. मी 2 कप चहा बनवला, कारण 3 वाजता अनिकेतला चहा लागतो. त्याला चहा देत असताना माझा स्पर्श पुन्हा त्याच्या हाताला झाला. माझ्या मनात एक लय निर्माण झाली. आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले, पण मी लगेचच बाजूला झाले. त्याच्यापासून काही अंतरावर जाऊन बसले आणि आम्ही दोघे चहा पिऊ लागलो. चहा पीत पीत अनिकेत म्हणाला, वहिनी, त्या दिवशी आपल्यामध्ये जे काही झालं ते चुकीचं होतं. मी म्हणाले, हो भाऊजी, तुम्ही बरोबर बोलत आहात. पण आता आमच्या दोघांमध्ये खरोखरच आकर्षण निर्माण झालं होतं. दोघांनाही एकमेकांची साथ आवडू लागली होती. अनिकेत म्हणाला, वहिनी, असं वागणं चुकीचं आहे. काही दिवसांपासून मला तुम्ही आवडू लागला आहात, पण हे बरोबर नाही वाटत आहे. मला माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझा दादा गेल्यापासून मी तुमची खूप काळजी घेतली आणि मी तुमच्या कधी प्रेमात पडलो हे मला समजलं नाही. पण तुम्ही माझ्या भावाची पत्नी आहात. मला असं तुमच्याशी वागायचं नव्हतं, म्हणून मी तुमच्यापासून दूर होतो. त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण माझं अगोदरच लग्न झालं होतं आणि असं असूनही अनिकेत माझ्यावर प्रेम करत होता. हे ऐकून माझ्या भावना उफाळून आल्या. मी चहाचा कप तसाच अर्धा भरलेला ठेवला आणि पळत जाऊन त्याला मिठी मारली आणि हुंदके देऊन रडू लागले. अनिकेतने सुद्धा मला मिठी मारली. आम्ही एकमेकांचे खूप प्रेमाने चुंबन घेऊ लागलो. एकमेकांना मिठी मारू लागलो. एकमेकांवर पुन्हा एकदा प्रेम करू लागलो. आम्हा दोघांना पुन्हा एकदा खूप आनंद मिळाला होता. काही वेळाने आई बाबा आले. अनिकेत आई बाबांजवळ गेला आणि म्हणाला, आई बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. आई बाबा म्हणाले, बोल अनिकेत. अनिकेत म्हणाला, मला रोहिणी वहिनींशी लग्न करायचं आहे. हे ऐकून सासू सासरे थक्क झाले. त्यांचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. माझा स्वभाव खूपच चांगला होता. मी माझ्या सासू सासऱ्यांना खूप प्रेम देत होते. माझे आई बाबा खूप विचारात पडले. ते म्हणाले, बाळा, तू एकदा नीट विचार कर आणि रोहिणीला हे माहिती आहे का? मग आई बाबांनी मला बोलावलं आणि म्हणाले, अनिकेत म्हणतोय की त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी हसले. आई बाबांनी माझं हसू पाहून सगळं ओळखलं आणि मग आमच्या दोघांचं खूप धूमधडाक्यात लग्न लावून देण्यात आलं. आता मी खूप आनंदी आहे. रामसारखाच जीव लावणारा त्याचाच भाऊ अनिकेत आणि आम्ही दोघं आता खूप आनंदात आहोत. आमचा संसार खूप आनंदात चालला आहे.
या पडत्या काळात माझ्या धीराने अनिकेतने मला सावरलं. त्याने कधीही माझा गैरफायदा घेतला नाही. उलट मला प्रेम दिलं, जीव लावला आणि शेवटी माझ्याशी लग्न केलं. माणसाला आयुष्यात साथ देणारा कोणी जरी हवा असतो. प्रेम हे फक्त सौंदर्यावर किंवा शरीरावर नाही, तर एकमेकांना समजून घेणं, काळजी घेणं आणि दुःखात साथ देणं हे खऱ्या प्रेमाचं रूप असतं. अनिकेतने मला फक्त आधारच दिला नाही, तर मला नवीन आयुष्य दिलं. म्हणूनच खरं प्रेम हे कधीच चुकीचं नसतं, जर त्यामागे निष्ठा आणि सच्चेपणा असेल. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी जे वागले ते तुमच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे की बरोबर आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.